आज बोलणं खायचं काम केलं थोडंसं. सकाळी मस्त इडलीचा नाश्ता करून घेतला आणि घरातली सकाळची कामं आवरून घेतली. घरातलं वादळ शांत केलं. वादळ म्हणजेच शंभू. व एक वादळापेक्षा काय कमी नाही येतो. त्याला झोपी लावलं आणि फ्रीज साफ करायला घेतलं. गेले 2-3 महिन्यापासून त्याला मी साफ केलेलं नव्हतं. मग आज मनावरच घेतलं की आज त्याची डीप क्लिनिंगच करायची पूर्णपणे. तुम्ही बघू शकतात की कशी हालत झालेली फ्रीजची. पूर्ण सामान काढून घेतलं. त्याच्यातनं भाजीपाला व्यवस्थित निसून केलं. खराब झालेलं बाजूला केलं, चांगलं एका बाजूला केलं. मग त्याच्यानंतर भांडे घासायला घेतले. ते घासता घासता एवढी घाईघाईत केलं, ते म्हणतात ना अति घाई संकटात नाही, ते होऊन गेलं आज माझ्यासोबत. पटापट भांडे घासण्याच्या नादामध्ये व्हेजिटेबल ड्रॉवरच खाली पडून गेला. भांडे धुवून झाल्यानंतर मी ते तिथंच किचन ओट्यावरती वाळत घातले, कारण की बाहेर तर उन्हाचं नामोनिशाण नाही आहे. मग किचन ओट्यात थोडंसं पाणी निथरलं आणि मग फॅन खाली आणायला ठेवणार होती. पण तेवढ्यातच भांडे घासता घासताच ते स्लाईड खाली पडून आली. त्याच्यासोबत ड्रॉवर पण गेला किचन ओट्याच्या खाली, तो फुटून गेला. मला थोडेसे बोलणे खावे लागतील, त्यात काही नाही एवढं. मग फ्रीज आवरून घेतलं पूर्णपणे. पण ते थोडेच दिवस जसं तसं राहतं, नंतर पूर्ण खराब होऊन जातं. निम्म्याच्या वरती पसारा काढला मी फ्रीजमधून. थोडेसे फळं खाली ठेवले, म्हणजे कसं शंभूला हाताला लागतात आणि तो काढून घेतो मग खायला. पूर्णपणे भाजीपाला असं व्यवस्थित लावून ठेवला. आज भाजीपाला पण घ्यायला जायचं आहे. शनिवार आहे तर मार्केट असतं इथला. लोणच्याच्या बरणीखाली पण पिशवी ठेवली, म्हणजे तेल खाली गळणार नाही. त्याचं नाचसाठी एवढंच. बाय. घेते मी आवरून पसारा. तुम्ही करा सबस्क्राईब.